रोज सर्वांना पडणारा प्रश्न म्हणजे आज भाजीला काय करायचं. तर चला बघू आज मी भाजीला काय करणार आहे. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज मी ठरवलेलं मस्त भेंडीची भाजी करायची, पण वेगळ्या स्टाईलने. अगोदर चपात्या करून घेतल्या, थंड झाल्यानंतर मस्त डब्यामध्ये भरून ठेवल्या. डब्यामध्ये चपात्या ठेवल्या की मऊ राहतात, म्हणून मी डब्यामध्येच ठेवते थंड झाल्यानंतर ना. भेंडी स्वच्छ धुवून पुसून घेतली. त्याला खूपच कूस होती भेंडीला, कवळी खूप भेंडी होती पण कूस खूप होती, त्यामुळे स्वच्छ पुसून घ्यावी लागली. मग त्याचे असे उभे काप करून घ्यायचे. नेहमी आपण आडवी आणि बारीक कट करतो, तर तशी न करता आपण उभी कट करून घ्यायची. आणि तव्यामध्ये तेल टाकायचं, थोडंसं जिरा मोहरी लसूण तेलामध्ये परतून घ्यायचं आणि त्याच्यावरती नंतर भेंडी टाकून घ्यायची. भेंडी एकदम खरपूस अशी भाजून घ्यायची तेलामध्ये. जे अगोदर तेल टाकले त्याच तेलामध्ये खरपूस अशी भेंडी भाजून घ्यायची. आणि त्याच्यावरती थोडंसं मीठ, हळद आणि मिरची पावडर आणि आपला मॅगी मसाला असतो तो टाकायचा. त्यामुळे मॅगी मसाल्यामुळे एकदम चव मस्त होती. ही भेंडीची रेसिपी मला माझ्या नंदेने शिकवली होती. तिच्या हातची खाल्ल्यापासून मी नेहमीच बनवते ही सारखे. मला पण खूप आवडते. भेंडी पण आवडते मला साधी, पण तिने या स्टाईलने शिकवली म्हणून मग मला अजूनच आवडते. भेंडी थोडी भाजल्यानंतर त्याच्यावरती वरतून शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा. आणि शेंगदाण्याचा कूट पण एकदम खरपूस असा चॉकलेटी होईपर्यंत भाजून घ्यायचा. त्याच्यामुळं अजून टेस्ट छान येते. भेंडी भाजेपर्यंत म्हटलं जरा किचन साफ करून घ्यावं. मग थोडंसं गॅस आणि कट्टा साफ करून घेतला. भूक खूप लागली होती म्हणून मग चपाती आणि भेंडी मी पहिला खाऊन घेतली. मला खूप भूक लागली होती. आणि यांचं पण बाहेर जाळी लावायचं चाललं होतं खिडकीतून मच्छर येतात म्हणून बाहेर जाळी लावून घेत होते ते. आणि घरात वायफाय लावायचं पण काम चाललं होतं, कारण की नेट अजिबात चालत नव्हतं घरात, कुणाचंच नेटवर्कच नव्हतं घरामध्ये. त्यामुळं वायफाय लावून घेतला. नंतर त्याच वेळात पिल्लू पण उठली. पिल्लूने सगळं काजळ फिसकटलं होतं पाळण्यात तोपर्यंत. मग तिला मी बाहेर काढलं, काजळ वगैरे पुसून घेतलं. तिला काही ड्रेस नवीन घालते मी, कारण की आता नंतर तिला काही ते ड्रेस बसणार नाहीत ना, म्हणून मग मी आत्ताच तिला घालून घेते. नंतर आज पिल्लू पहिल्यांदाच सरळ व्हायला शिकली. पालथी तर पडायला शिकलीच होती ती, पण ती आता स्वतःहून सरळ पण व्हायला लागली. सकाळपासून ट्राय करत होती ती सरळ व्हायचं, पण शेवटी तिने ट्राय केलं आणि झालं ते. त्यामुळं घरी मॉप नव्हता, मॉप पुसायला आणायचं होतं, त्यामुळे ते मॉप येता मॉप पण घेऊन आले. फायनली आमचं TV चं कनेक्शन, इंटरनेट कनेक्शन चालू झालेलं आहे. त्यामुळं आता बरं वाटते. घर पण छान व्यवस्थित लावून झालेलं आहे आमचं.